प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 आणि या 6व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ओळख करून देत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कुंतेय सदा तद्भाव भावितः। म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचं स्मरण करतो, चिंतन करतो, ज्या ज्या गोष्टींवर अतिशय प्रेम करतो, तीच गोष्ट आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते, मरते समय आठवते। आणि जी गोष्ट आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते त्याच गोष्टीला आपण प्राप्त होतो, तीच गोष्ट, तीच वस्तू आपल्याला प्राप्त होत असते, आहे की नाही? म्हणून त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली काय म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे। म्हणून मग तू काय कर, जर आपण ज्या गोष्टींचं स्मरण करतो, आठवण करतो, ज्या गोष्टीवर प्रेम करतो, तीच गोष्ट जर आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि जी गोष्ट आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असेल तेच जर आपल्याला प्राप्त होत असेल, तीच वस्तू जर आपल्याला प्राप्त होत असेल, तर मग भगवंत काय म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। म्हणून मग भगवंत म्हणतात की तू माझं स्मरण कर, तू अखंड स्मरण कोणाचं कर, देवाचं स्मरण कर, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण कर, त्या भगवंताचं स्मरण कर। म्हणजे काय होईल, शेवटच्या वेळेला तुला त्याचीच आठवण होईल। आणि जर त्या भगवंताची आठवण झाली, त्या पांडुरंग परमात्म्याची जर आपल्याला आठवण झाली, तर मग कुठल्या प्रकारची गती किंवा काय वस्तू प्राप्त होईल आपल्याला शेवटी, जे साध्य करायचं आहे, ज्यासाठी तुम्हा आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही। कसं असतंय माहिती आहे का, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्याला या फळेगाव गावातील सर्वांना सुपरिचित असलेला परिवार हा जाधव परिवार, आणि खऱ्या अर्थाने या फळेगावमध्ये एक मोठा परिवार आहे हा जाधव परिवार। या जाधव परिवाराचे बंधू आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आवडते आपले नागेश दादा, 5 ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद असं निधन झालं। दुःखद म्हणजे अगदी लहानापासून तर थोरांपर्यंत सर्वांना दुःख वाटावं अशा प्रकारचं त्यांचं दुःखद निधन झालं। आणि त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी ओळख करून देताना भगवंत म्हणतात, आपण आयुष्यभर ज्या वस्तूवर प्रेम करतो, चिंतन करतो, ज्या वस्तूचं, ज्याचं स्मरण करतोय, त्याच वस्तूला आपण जर प्राप्त होतोय, तर मग आपण स्मरणात ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या वस्तूचं चिंतन केलं पाहिजे, कुठल्या वस्तूचं स्मरण केलं पाहिजे, आहे की नाही? खऱ्या अर्थाने आम्ही आमचं आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना जर प्रामाणिकपणे प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनाचा जर विचार केला, तर आम्ही आठवतोय, आम्ही चिंता करतोय, आम्ही चिंतन करतोय, आम्ही स्मरण करतोय, ज्याचं स्मरण करतोय, ज्याला आठवतोय ते सत्य आहे की असत्य आहे याचा आम्ही मनापासून विचार करायला हवा, आहे की नाही माऊली? जे आपण आठवतोय, ज्याचं सतत सतत आम्हाला स्मरण असतंय, खरं तर आम्हाला संसारात सुद्धा परमार्थाचं स्मरण असावं, बरोबर आहे? आम्ही संसार करत असताना सुद्धा माऊली आपल्याला कशाचं, परमार्थाचं स्मरण पाहिजे, पण आम्ही परमार्थात असताना संसाराचं स्मरण करतो, आहे की नाही? म्हणजे कुठेतरी देवाचं नामस्मरण करायला स्मरणिका हातात घ्यावी आणि आम्हाला संसार आठवावा, कुठेतरी आम्ही ग्रंथ वाचनाला सुरुवात करावी, ग्रंथ वाचनाचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये आणावा आणि आम्हाला संसार आठवावा। म्हणजे एक मनापासून विचार करायला हवा की आम्हाला जे सत्याची ओळख घ्यायची, जे सत्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्याचं स्मरण आम्हाला असतंय का, त्याचं स्मरण आम्ही करतो का? कसं असतंय माहिती आहे का, एखाद्या गोष्टीचं ममत्व माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं ना, आसक्ती निर्माण झाली की ती वस्तू आपोआप माणसाला आठवायला लागते, बरोबर आहे?
एखाद्या वस्तूच्या विषयी ममत्व निर्माण झालं, हे माझं आहे. आपण कोणाला आठवतो? माझ्यालाच आठवतो. इतरांच्याला कशाला आठवू आपण? माणसांची आठवण येते आपल्याला. इतरांच्या माणसांची आठवण येते का आपल्या माणसांची आठवण येते? आपल्या माणसांची आठवण येते. बरोबर आहे. बरं, आपण संपूर्ण दिवसभर काम करतो, जे काही काम असेल, ज्या ठिकाणी आपण कार्यरत असतो, जो आपली नोकरी, व्यवसाय, व्यापार, धंदा असेल त्या ठिकाणी ते सगळं झालं. संध्याकाळची वेळ झाली की आपल्याला आपल्या घराची आठवण होते की इतरांच्या घराची आठवण होते? आपल्याच घराची आठवण होणार, कारण ममत्व त्याच्याविषयी निर्माण झाले ना, आसक्ती त्याच्याविषयी निर्माण झाले ना माऊली. बरोबर आहे की नाही? आपल्या मुलांची आठवण होते, आपल्या बाईची आठवण होते, आपल्या कुटुंबाची आठवण होते, आपल्या संसाराची आठवण होते. का? त्याच्याविषयी ममत्व निर्माण झालेलं आहे, आसक्ती निर्माण झालेली आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची माणसाच्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होते, ममत्व निर्माण होत आहे, त्या वेळेला ती वस्तू माणसाच्या जवळून जर बाजूला झाली तर मग मात्र माणसाला दुःख होतं. माझं म्हणून एकदा आलं ना, माझं ममत्व, आसक्ती निर्माण झाली, माझं म्हणून एकदा काही माणसाच्या अंतःकरणामध्ये तो विचार आला आणि ती वस्तू बाजूला झाली की मग काय होत आहे? ममत्व निर्माण होत आहे. साधं उदाहरण आहे बघा, अतिशय सोपं आणि साधं उदाहरण आहे. एखाद्या दुकानामध्ये आपण पेन घ्यायला गेलो, पेन, बरं का, आता तो पेन त्याच्या हातात आहे, पेन त्याच्या हातात आहे. एक 10 रुपयाला पेन आपण विकत घेणार, तेवढ्यात आपण काय बोलतो? मला जरा लिहून दाखव. बरोबर आहे की नाही? आता तो ज्या वेळेला लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला काही अंशी तो पेन लिहित नाही. पेन लिहित नाही म्हणून आपल्याला काही दुःख होतंय का? त्याच्या हातात असलेला पेन लिहित नाही म्हणून आपल्याला काही दुःख होतंय? कारण तो पेन आतापर्यंत कोणाचा आहे? त्याचा आहे ना. त्याचा आहे म्हणून माझ्याकडे ममत्व नाही, माझ्याकडे आसक्ती नाहीये. पण तो पेन मी 10 रुपयाला विकत घेतला, त्याने मला चांगल्या प्रकारे लिहून दाखवला, घरी आणला, 2 दिवस वापरला आणि नंतर असं तुटक लिहायला लागला, म्हणजे लिहित नाही. आता सांगा काय होईल? 10 रुपये गेल्याचं दुःख होईल, माझा पेन लिहित नाही याचं दुःख होईल, किंवा तो पेन आपल्या जवळून हरवला. आपल्या जवळून हरवल्यानंतर त्याचं दुःख आपल्याला होणार आहे, कारण एक दिवसापुरतं, कारण आपण ममत्व लगेच त्या ठिकाणी निर्माण झालेले, माझा पेन. साधं उदाहरण आहे. तशी आपली माणसं, आपलं घर, आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती, आपला संसार ज्या वेळेला आपल्यापासून बाजूला होतो, ज्या वेळेला तिथे कुठेतरी बाजूला व्हायची वेळ येते ना, त्यावेळेला मात्र निश्चित माणसाच्या पिंडामध्ये, अंतःकरणामध्ये काय निर्माण होत आहे? दुःख निर्माण होत आहे ममत्वाविषयी, आहे की नाही? आसक्तीमुळे, ममत्वामुळे काय होत आहे? दुःख निर्माण होत आहे. आणि म्हणून मग आपण काय करायचं आहे? कशावर किती प्रेम करायचं, कशाला किती आठवायचं, हे आपल्यावर आहे. बरोबर आहे की नाही? कोणाचं किती स्मरण ठेवायचं हे आपल्यावर आहे. आपल्या मुलावर आपण किती प्रेम करायचं, आपल्या संसारावर आपण किती प्रेम करायचं, आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या संपत्तीवर किती प्रेम करायचं. फक्त वापरण्यापुरतं, आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यापुरतं प्रेम करावं. एवढं प्रेम करू नये की अंतही त्याच वेळेला, त्याच पद्धतीने होईल, असं प्रेम करू नये. तहान लागल्यानंतर तुम्ही किती वेळ तुमच्या हातामध्ये ग्लास ठेवता बरं? तहान लागल्यानंतर तुम्ही कुठे जाता? आपल्या मांडणी जवळ जाता. बरोबर आहे. ग्लास हातात घेता, पाणी घेता ग्लासमध्ये, ग्लासमधून पाणी पिऊन झालं की मग तो ग्लास परत तुम्ही कुठे ठेवता? मांडणीवर ठेवता ना, की पुढची तहान लागेपर्यंत असं खेळत बसता त्या ग्लासास? नाही ना. काम झाल्यानंतर ठेवतो की नाही? दुसरं उदाहरण आहे बघा. एखाद्या ठिकाणी रात्र झालेली आहे, आपल्याला समजा कुठेतरी पाड्यावर जायचं, आपल्या शेतावर जायचं. आता पाड्यावर जायचं, एखाद्याच्या घरी जायचं आहे, मध्ये अंधार आहे, म्हणून आपण काय घेतले? बॅटरी घेतली. दादा, बॅटरी घेतली. घरातून बाहेर पडताना आपण ती बॅटरी चालू केली. आता तिथे गेलो, तिथे उजेड आहे. आता आपण काय करणार? त्या जागेवर गेल्यानंतर उजेड आहे, आता काय करणार आपण? ती बॅटरी बंद करून बाजूला ठेवणार. बरोबर आहे की ना? की माझी आहे म्हणून चालूच ठेवणार नाही, ती बंद करणार, बाजूला ठेवणार, जेव्हा गरज लागेल येताना तेव्हा परत घेणार. तसं प्रत्येक वस्तू आपल्याला आयुष्यामध्ये वापरता आली पाहिजे. फक्त आणि फक्त ज्या काही आपल्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या गरजा पूर्ण होण्यापुरत्या. कारण पैसा माणसाला नको का? पैसा असेल तर आज आपण जगूच शकत नाही ना. आम्ही किती जरी बोललो लोभ नको, पैसा नको, पैशावर प्रेम करू नका, तरी शेवटी 2 घास खायचे म्हणजे माऊली पैसा पाहिजे ना. आपल्या मुलाबालांच्या गरजा पूर्ण करायच्यात, आपल्याला संसार करायचा म्हणजे पैसा पाहिजे ना. आपल्याला पाहिजे की नको? पण तो कसा असावा आणि किती असावा
जाताना आपल्या छातीवर ठेवायला लागेल एवढा नसावा, जाताना त्याचंच स्मरण आम्हाला होईल आणि त्याच स्मरणात आम्ही जाऊ एवढा नसावा. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण या नरदेह रूपाने या ठिकाणी कार्य करतोय. आपल्याला अतिशय वेळ कमी आणि कमी वेळामध्ये आपल्याला जास्त चिंतन करायचं, कमी वेळामध्ये चिंतन जास्त करायचं. आपण नरदेहामध्ये आलेलो आहोत, बरोबर आहे. नरदेहामध्ये आलेलो आहोत म्हटल्यानंतर आता मनुष्य देह सगळ्यांनाच आहे. मनुष्य देह माणूस म्हणून जन्माला अनेक आहेत. या फलेगावमध्येच किती आहेत? अनेक आहेत, हजारो आहेत, समजा हजारो आहेत. बरोबर आहे की नाही मामा? फलेगावची लोकसंख्या किती असेल? हजारो आहेत. माणूस म्हणून सगळे जन्माला आलेले आहेत. पण सगळेच माणूस म्हणून वागतात का? माणूस म्हणून सगळे जगतात का? माणूस म्हणून सगळेच वागतात का? नाही. काही असे वागतात की त्यांच्याकडे बघितल्यानंतर देवाच्या कर्माची आठवण होते, संतांच्या कर्माची आठवण होते. माऊली, धर्माचं, देशाचं आणि देवाचं कार्य करणारी माणसं आजही आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे की नाही? काही अशी वागतात की मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं म्हणावं वाटतं, अरे कुत्रा तरी बरा, गाढव तरी बरा. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं सहज तोंडामध्ये येत आहे की नाही? म्हणजे बैल तरी बरा, तो नांगराशी सोडला की बरोबर घरी येतोय. बरोबर आहे. अख्खा दिवस नांगर ओढतोय कोण? जास्त त्रास होतोय नांगराला का बैलाला? बैलाला. पण त्याला एकदा काय नांगराशी सोडला ना का तो बरोबर कुठे येतो? घरी येतो. पाडे चौचालत चौचालत कोण येतोय? त्याची वाट पाहावी लागते. बैल आले अजून आमचा माणूस का बैल? आमचा माणूस अजून काय येत नाही. महत्वाचा विषय काय? मनुष्य देह सगळ्यांनाच भेटलेला आहे. काही लोक संतांप्रमाणे कार्य करतात, देवाप्रमाणे कार्य करतात. आपण बोलतो पण देवासारखा माणूस आहे. माऊली, बरोबर आहे की नाही? देवासारखा माणूस आहे बोलतोय आपण. काही माणसासारखे वागतात, म्हणजे जन्माला आलेला आहे, त्यातल्या त्यात अन्न वस्त्र निवारा एवढ्या गरजा पूर्ण करायच्या, आला दिवस का निरोप घ्यायचा, बस, बाकी याच्या व्यतिरिक्त काय नाही. पण काही अशी वागतात की त्यांच्याकडे, त्यांच्या कर्माकडे बघितल्यानंतर प्राण्या पक्ष्यांना सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारची कर्म करतात. बरोबर आहे की नाही? कावळे तरी परवडले, पण काही गावातले कावळे नाही परवडत. काय माऊली, काल कावल्यांची खूप मजा होती. म्हणजे कावल्यांची तरी माणसाला वाट पाहायला लागते हल्ली या कलियुगामध्ये. आताच येतो मगच येतो, कारण कावल्याने घास घेतल्याशिवाय आम्हाला घास घेता येत नाही. बरोबर आहे. म्हणजे शहरामध्ये कुठेतरी तो एक कावळा पाळतो ना, मग तो प्रत्येक ठिकाणी फिरतोय. तो पिंडाला कावळा शिवायचा, 200-400 रुपये घ्यायचे त्यांच्याकडून, लगेच पुढच्या घरी जातात, त्याच्या पिंडाला शिवायचा. माऊली, अशी परिस्थिती आहे. कारण कावळा शिवल्याशिवाय आम्हाला घास घेता येत नाही. असो, पण गावात काही कावळे असे असतात माऊली की त्यांना चांगली माणसं दिसली ना की फक्त ते ठासार ढिसार कुठं पडलाय ते शोधत असतात. बरोबर आहे का? तुम्ही पूर्ण सफेद शर्ट घातलाय ना, याच्याशी त्यांना गरज नाही. ती कुठे काळा डाग लागलाय, अरे अख्खा सफेद आहे त्याच्याकडे बघ ना, एवढ्याशा काळा डागाकडे कशाला पाहतोय? एवढ्याशा काळा डागाकडे कशाला पाहतोय? बघा, ज्या वेळेला त्या साधू पुरुषांना, त्या साधकांनी विचारलं, म्हणे आम्ही सगळं काय करतोय, आम्ही सगळं काय करतोय, आम्ही देवाची पूजा करतोय, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय, देवाचं करण्यामध्ये आम्ही कधीच काही कमी पडत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला आत्मप्रचिती का येत नाही? आम्हाला आत्मसाक्षात्कार का होत नाही? आम्हाला जी आत्मप्रचिती पाहिजे, जो आत्मसाक्षात्कार पाहिजे, जे आमच्या अंतःकरणामध्ये बळ निर्माण व्हायला पाहिजे परमार्थासाठी, भक्तीसाठी, ते बळ का निर्माण होत नाही? देवाची ओळख आम्हाला का होत नाही? त्या सत्पुरुषाने सांगितलं, ठीक आहे, याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देतोय. दुसऱ्या दिवशी येताना मठामध्ये प्रवेश करतानाच त्यांनी पूर्ण खालपासून वरपर्यंत पांढरे शुभ्र ड्रेस घातला, पांढरा शुभ्र ड्रेस घातला आणि प्रवेश केला. बरं का? आपल्या मठामध्ये प्रवेश केला. मठामध्ये आल्यानंतर सगळ्या साधक वर्ग पाहत राहिले, सगळे साधक वर्ग पाहत राहिले. आणि मग त्या सगळ्या साधकांना विचारलं, आज माझा ड्रेस तुम्हाला कसा दिसतो? आज माझा ड्रेस तुम्हाला कसा दिसतो? त्यावेळेला एक छोटा फक्त काळा डाग त्यांनी लावून आणला होता. एक त्या ड्रेसला छोटा एक काळा काजलाचा डाग फक्त लावून आणला होता. सगळ्यांचं एकच उत्तर आलं, महाराज ते काळं काहीतरी लागले हो. सगळ्यांचं एकच उत्तर काय आलं, महाराज काळं काहीतरी लागलंय हो. त्यावेळेला महाराज बोलले, हा पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत तुमचा बदलत नाही ना, तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी कुठल्याही प्रकारची आत्मप्रचिती तुम्हाला येणार नाही. आयुष्यभर जरी परमार्थ केला, आयुष्यभर जरी वाचन केलं, आयुष्यभर जरी ग्रंथ उलथे पलथे घातले ना तुम्ही, कितीही अभ्यास केला, पांडित्य येईल, आत्मप्रचिती, आत्मसाक्षात्कार येणार नाही. म्हणून
परिवर्तन झालं पाहिजे, पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे, पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आता विषय काय, नरदेह सगळ्यांनाच भेटलेला आहे, बरोबर आहे. तुम्ही किती सुंदर आहात, किती रूपवान आहात, किती श्रीमंत आहात, याला महत्व नाही परमार्थामध्ये, याला महत्व नाही. माऊली आहे का महत्व परमार्थामध्ये? का श्रीमंताला जवळ केलं जाते, गरीबाला लांब केलं जाते, गोऱ्यांना जवळ केलं जाते, काल्यांना लांब केलं जाते, असं काय आहे का? तुम्ही किती दष्टपुष्ट आहात का अशक्त आहेत, याच्याशी परमार्थामध्ये याच्याशी गरज नाहीये. एक वेळ तुम्ही किती आज सशक्त असाल आणि मन जर तुमचं अशक्त असेल तर तुम्ही परमार्थ करू शकत नाही. पण शरीराने जरी अशक्त असाल कदाचित आणि मन जर तुमचं सशक्त असेल तर निश्चित तुमच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. महत्वाचा विषय असा आहे की तुम्हाला नरदेह मिळालेला आहे. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात याच्याशी गरज नाहीये, तुम्ही गोरे आहात की काळे आहात याच्याशी गरज नाहीये, तुम्ही कुठल्या पंथाचे आहात, तुम्ही कुठल्या पंथाचे आहात, तुम्ही कुठल्या संताचे आहात, तुम्ही कुठल्या ग्रंथाचे आहात याला महत्व नाहीये. ग्रंथाचे, पंथाचे, संतांचे आहात हे महत्वाचं आहे. समजतंय ना? काय झालं माहितीये का, एक महिला आणि एक पुरुष टिटवाळ्याच्या बाजारामध्ये गेल्या. टिटवाळ्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे बाई जर जोडीला असेल तर मग बाजाराचा काही सांगताच कामा नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्लॅनिंग पेक्षा पण एक्स्ट्रा बाजार होतो काही वेळेला. 20 साड्या जरी तिच्या असतील ना, 20 साड्या कपाटामध्ये दादा, त्यातल्या 5-7ला अजून हात पण लावला नाही, 5-7 साड्यांना अजून हात पण लावला नाही. पण तरी सुद्धा एखादी आवडली, नवीन आली तर ती घ्यायला लावतेच लावते. बोलते काय माहितीये का, बऱ्याच आहेत पण अशी नाही, ह्या डिझाईनची माझ्याकडे नाही. असो, आता बाजारामध्ये प्रवेश केल्यानंतर यांना जे महत्वाचं होतं काय घ्यायचं ते घेतलं. पण तेवढ्यात ती बाई काय बोलते माहितीये का, अहो आपल्या घरामध्ये ना पाहुणी जर कधी आली आणि इमर्जन्सी जर वेगाने स्वयंपाक करत असेल, फास्ट जर स्वयंपाक करत असेल तर आपल्या घरात कुकर नाहीये, आपल्याला कुकर घ्यायचा आहे. 1800 रुपयाचा कुकर घेतला त्यांनी. किती? फक्त किमती लक्षात ठेवा, कुकर किती रुपयाचा घेतला? 1800, 1800 रुपये, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते काय बोलते माहितीये का, एखाद्या वेळी जर जास्त पाहुणे आली तर आपल्याकडे एक मोठा पातेला नाहीये, पातेला टोप, मोठा पातेला नाहीये. तो पातेला घेतला त्यांनी काहीतरी 1500 रुपयाचा. किती घेतला? कुकर कितीचा? 1800चा. पातेला कितीचा? 1500चा. ओके. त्याच्यानंतर मग परत काय बोलली माहितीये का, आपल्या घरी कधीतरी प्रसाद वगैरे जर करायचा असला तर त्या पितळेच्या भांड्यामध्ये प्रसाद चांगला होतो बोलतात, बरोबर आहे का? तुम्हाला माहिती असेल पितळेच्या भांड्यामध्ये प्रसाद चांगला होतो. म्हणून मग काय केलं, पितळेचा भांडं घ्यायचं म्हणून त्याने सांगितलं छोटा का नाही पण पितळेचा पातेला घ्या. तो पितळेचा पातेला छोटाच घेतला त्यांनी, पण तो कितीला पडला? 2000ला. समजतंय? आता ही भांडी तिने घेतली, घेतल्यानंतर ते टिटवाळा सोडता सोडता तिला एक कुंभार दादा दिसले. कुंभार दादा, बरं का, कुंभारांचं ते घर दिसलं, त्याच्यामध्ये मडकी काही खापऱ्या काही असं सगळं ठेवलेलं असतंय. बाहेर पडता पडता तिने विचारलं, दादा ह्या मडक्याची किंमत किती? म्हणे 50 रुपये. काय बोलला? 50 रुपये. हिने 30 रुपयापासून सुरुवात केली. मातीचा तर आहे, असा आहे तसा आहे, 30 रुपयाला देणार, 35 रुपयाला देणार, 40 रुपयाला देणार. मोठ्या मुश्किलमध्ये कसा तरी तिने किटकिट करून 40 रुपयाला घेतला. मडका कितीला घेतला? 40 रुपयाला. किमती लक्षात येतं तुमच्या? असो, घरी आली सगळं घेऊन. आता ज्या वेळेला गाडीमध्ये बसली त्यावेळेला कुठल्या भांड्याला सांभाळलं तिने जास्त? कुकर टाकला माग, टोप टाकला माग, दोन्ही टोप मागे टाकून दिले, पण मडका मात्र मांडीवर घेतला. का? ते भाव खातात, ते आपलं ते बोलतात का आला आपण 1800 रुपयाचा एक कुकर, बरोबर. दुसरा टोप किती रुपयाचा होता? 1500, बरोबर आहे. आणि अजून एक दुसरा तो पितळेचा टोप 2000चा. ते बोलतात आम्हाला असे मागे कसे तरी टाकलंय आणि हे बघ कसं मस्त मांडीवर जाऊन बसलंय, बरोबर आहे का. घरी आल्यानंतर कुकर टाकला त्या मांडणीवर, टोप ठेवला त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी. अजून तो दुसरा टोप होता, मोठी पाहुणे आल्यानंतर, जास्त पाहुणे आल्यानंतर स्वयंपाक करायचा कधी लागेल कधी नाही, त्याला ठेवला बाजूला कुठेतरी, बरोबर. पण मडक्याला काय केलं माहितीये का, साफ केलं, स्वच्छ केलं, त्याच्यामध्ये दही टाकलं. काय टाकलं? दही. आणि तुम्हाला माहिती आहे का, मडक्यामध्ये जर दही असेल किंवा लोणी असेल तर ते आपण कुठे ठेवतो? शिंका असतो ना, शिंका, त्या शिंक्यावर वरती ठेवलं आणि हे मोठमोठे सगळे त्याच्याकडे बघत बसले. एक बोलतो माझी किंमत 1800. काय बोलतो? माझी किंमत 1800. एक बोलतो माझी किंमत 1500. दुसरा बोलतो माझी किंमत 2000. 50 वाला 40 वाला वरती जाऊन बसलाय आपल्यापेक्षा. त्या वेळेला ती बाई बोलली,
तुम्ही किती किमतीचे आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय आहे ना हे महत्वाचं आहे. समजताय ना आता? नरदे म्हणून सगळे झालेत माऊली. तुम्ही कसे आहात, कुठे आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय आहे ना हे महत्वाचं आहे. तुमच्या आतमध्ये काय शिस्त आहे, काय आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून माऊली काय म्हणतात या ठिकाणी, भगवंत काय म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्याच्यात ते कलेवरंतम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविकः. ज्याचं आपण स्मरण करू तेच शेवटच्या वेळेला आठवणार आहे. जे शेवटच्या वेळेला आठवेल त्यालाच आपण प्राप्त होणार आहे. बरोबर आहे? मग कोणाला वाटतं की शेवटच्या वेळेला मी खितपत पडावा, माझे खूप हाल व्हावेत, कोणाला वाटत असेल तर त्यांनी हात वरती करा बरं. कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला काय वाटतंय, मी मस्त की देवाचं नामस्मरण करता करता बोलता चालता मी ह्या जगाचा निरोप घ्यावा. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? की कोणाला असं वाटतं मी बघा कितपत पडावा आणि खूप माझे हाल व्हावे, अपास्ता व्हावे, घरातले कंटाळावे, घरातल्यांनी कंटाळून देवाला सांगावं एकदाचा उचल सोडव बाबा याला पण ना आम्हाला पण, असं कोणालाच वाटत नाही. बरोबर आहे? पण आमच्या मनासारखं होत नाही, तसं झाल्याशिवाय होत नाही. आहे की नाही? बरं ते पण जाऊ द्या. चला या ठिकाणी असलेल्या देव कोणाला आवडतंय? देव आवडत नाहीत अशी माणसं किती आहे? देवच आवडत नाही आम्हाला. कोण आहे का इथे? देव आवडत नसणारी माणसं माऊली हे मांडवत नसतातच, कारण देव आवडतो म्हणून प्रवचनाला बसल्यात. बरोबर आहे की नाही? देव आवडतो म्हणून प्रवचनाला बसल्यात. बरोबर आहे ना? आपल्या सर्वांना देव आवडतो ना? नक्की सगळ्यांना देव आवडतो. देवाला आपण आवडावं असं किती जणांना वाटतंय? देवाला आपण आवडावं असं किती जणांना वाटतंय? बरं देव आमच्या घरी यावं असं प्रामाणिकपणे आम्हाला सगळ्यांना वाटतंय, पण आम्ही देवाच्या घरी जावं? ज्या दिवशी सत्याची ओळख होईल ना आपल्याला, ज्या दिवशी सत्य कार्य आपल्याकडून घडेल ना, त्या दिवशी फक्त देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी आपलं जगणं असेल, आपलं वागणं असेल, आपलं आयुष्य असेल. आपण संसार करावा, आपण प्रपंच करावा. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असू त्या क्षेत्रात निश्चित काम करावं. जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं. जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावं. जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करावं माऊली. कारण का? देवाने प्रत्येक माणसाला बनवताना वेगवेगळं बनवलं. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. प्रत्येक माणसाला पाठवताना देवाने वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिलेले आहेत. त्या कलेचा वापर, त्या गुणांचा वापर देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी कसा करावा ना हे आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. आहे की नाही? मग त्यासाठी महत्वाचं काय माहिती आहे? आता बघा सोपं उदाहरण आहे, सोपा एकदम आहे. मयूर जरा इफेक्ट कमी कर, थोडा इफेक्ट थोडा कमी कर. सोपं उदाहरण आहे बघा. आपल्याला जर चांगली कर्म करायची आहे, आपल्याकडे जर चांगले विचार हवे आहेत, तर आपण कोणाच्या जोडीला बसावं? आपल्याकडे जर चांगले विचार हवे आहेत तर आपण कोणाच्या जोडीला बसावं? वाईटाच्या का चांगल्याच्या? कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला हो गए दो दो बात, गधे को गधा मिला खा गया दो दो लात. कमी वेळामध्ये, अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला बरंच काही चिंतन करायचं आहे. अतिशय म्हणजे आपल्याला जर चांगली कर्म करायची आहेत, चांगलं जर राहायचं आहे, चांगलं जर वागायचं आहे, बरोबर बस, तर मग आपण काय करायचं आहे? कोणाच्या संगतीला राहायचंय, चांगल्या का वाईटाच्या? जाऊ द्या, चला ते पण आपल्याला साधं उदाहरण सांगतो. आपण लोखंड नवीन आणलं, नवीन लोखंड आणलं. दादा काहीतरी कामानिमित्तानं आपल्या घरी काहीतरी काम करायचंय, तर नवीन लोखंड आणलं आणि ते नवीन आणलेलं लोखंड आपण गंजलेल्या लोखंडाच्या बाजूला ठेवलं. काय होईल आता काही दिवसानंतर जर पाहायला गेलो तर? वास्तविक नवीन लोखंड आपण जास्त पैसे देऊन आणलेलं आहे, किंमत जास्त आहे ना. नवीनची जास्त किंमत आहे का जुन्याची जास्त किंमत आहे? नवीनची. मग सांगा ना, नवीनमुळे जुनं नवीन व्हायला पाहिजे का गंजलेल्या मुलं नवीन गंजायला पाहिजे? काय होत आहे? गंजलेल्या लोखंडामुळे नवीन गंजतंय, म्हणजे गंजलेल्यांमध्ये किती पावर आहे बघा महाराज. काय
गंजलेल्यांमध्ये किती पावर आहे ते नवीनला सुद्धा गंजवून टाकतंय. या नागेश दादाच्या उत्तरकरांच्या प्रवचनाच्या निमित्ताने मला फक्त एकच बोलावंसं वाटतंय. नागेश दादा अतिशय चांगल्या गुणांचा होता, चांगल्या विचाराचा होता, अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. माऊली प्रेमळ स्वभावाचा होता. त्याला घरातही काही कसली कमी नव्हती. घरातल्यांनी भरपूर प्रेम दिलं त्याला, त्याच्या कुटुंबानेही भरपूर प्रेम दिलं, त्याच्या बहिणींनी त्याच्या नातेवाईकांनी भरपूर प्रेम दिलं त्याला, मित्रांनी सुद्धा भरपूर प्रेम दिलं त्याला. मग चुकलं काय? चुकलं काय मित्रांनो? एक वेळ संगत जर चुकली ना, संगत, एक वेळ पंगत जर चुकली तर एक वेळचं जेवण तुम्ही मुकाल, एक वेळच्या जेवणाला मुकाल, पण संगत जर चुकली तर आयुष्याला मुकल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. आता मला एक सांगा, ज्या वेळेला पुरुष घरामध्ये कांद्यांची गोण आणून देतात माऊली तुमच्याकडं, बरोबर आहे, ज्या वेळेला पुरुष कांद्यांची गोण तुमच्याकडे आणून देतात त्यावेळेला आणून देण्याचं काम कोणाचं? कोणाचं? पुरुषांचं. आता पुढची जबाबदारी कोणावर? बायांवर, महिलांवर, बरोबर आहे. मग ती कांद्याची गोण तुम्ही ज्या वेळेला आणल्याबरोबर फोडता, खोलता, त्यावेळेला रागाने, द्वेषाने, तिरस्काराने जोरात कांदे फेकून देता बघा तुम्ही. देता की नाही? कारण वजनाला आलेले असतात ते, पैसे दिलेले असतात त्यांचे, पण तरी सुद्धा त्यांच्याविषयी राग असतो, द्वेष असतो, मत्सर असतो. आपण कुठले कांदे फेकून देतो? जोरात बोला, तुमचा आवाज इथं आला पाहिजे, मला रेकॉर्डिंग चालू आहे. नासलेले कांदे फेकून देतो, बरोबर आहे. तुमच्या आयुष्यातून ज्या दिवशी तुम्ही नासलेले कांदे फेकून द्याल ना दादा, त्या दिवशी तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर आहे का? ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातून नासलेले कांदे फेकून द्याल ना, त्या दिवशी तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तुमच्या वाईट विचाराला समर्थन करणारे 100 मित्र असण्यापेक्षा तुम्हाला चांगली कर्म शिकवणारा एकच मित्र असावा तुमचा दादा. काय करायचं आपल्याला 100 मित्रांची? 100 मित्रांशी करायचंय काय? तुमच्या वाईट कर्माची जर तुमचे समर्थन करत असतील ना ते मित्र, नासके कांदे म्हणून बाजूला सारा. आणि आपल्या आयुष्यात फक्त एवढंच काम करा, एखाद्याला जर चांगल्या विचाराचं मार्गदर्शन जर करता येत नसेल, एखाद्याला जर चांगल्या विचाराचं मार्गदर्शन जर करता येत नसेल तर त्याच्या वाईट विचाराला समर्थन तरी करू नका. वाईटाला वाईट म्हणायची वृत्ती ज्या दिवशी तुमच्याकडे निर्माण होईल, चांगल्याला चांगलं म्हणायची वृत्ती ज्या दिवशी आपल्याकडे निर्माण होईल, त्या दिवशी आपल्याही आयुष्यामध्ये बराच परिवर्तन झालं असेल आणि आपला संग ज्याला झाला ना त्याच्याही आयुष्यामध्ये बरंच परिवर्तन झालं असेल, बरोबर आहे की नाही? म्हणून वाईटाला वाईट म्हणा, हे तुझं चुकतंय, त्याला राग आला तरी चालेल, आहे की नाही? आज तुम्ही चुकी जर स्वीकाराल ना, चुकीचं आहे त्याचं जर समर्थन कराल ना, तर तुमचंही आयुष्य बर्बाद होईल आणि ज्याचं तुम्ही समर्थन करता त्याचंही आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचंही आयुष्य बर्बाद. चुकीला चुकीच म्हणा, वाईटाला वाईटच म्हणा. तुमच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणारे 100 मित्र असण्यापेक्षा तुमच्यावर चांगले संस्कार करणारा एक मित्र जर असला ना तर त्याचंही आयुष्य सुंदर होईल आणि आपलंही आयुष्य सुंदर होईल. म्हणून आपण ज्या विचाराने कर्म करतोय, आपण ज्या गुणाने कार्य करत असतोय, ज्या पद्धतीने वागत असतोय, ह्या सगळ्या वागण्यावर, जगण्यावर, राहण्यावर आपल्या परमार्थ अवलंबून असतो. आम्ही अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, आम्ही वेदाचा अभ्यास केला, आम्ही शास्त्राचा अभ्यास केला, आम्ही पुराणांचा अभ्यास केला. माऊली त्याला पांडित्य म्हणतात, त्याला पंडित म्हणतात. त्याला ज्ञानी म्हणू शकतो आपण? नाही म्हणू शकत. आम्ही जो हा अट्टास करतोय ना सगळा, आम्ही जे हे प्रयत्न करतोय की नाही सगळं हे कार्य करण्याचं, खऱ्या अर्थाने परब्रह्माची प्राप्ती व्हावी, आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर व्हावी, ब्रह्मस्थिती प्राप्त व्हावी, ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं, यासाठी हा सगळा अट्टास चालू आहे. जर तुम्ही अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अनेक ग्रंथ ढांडोळत असाल, अनेक ग्रंथांचा अभ्यास करत असाल, तर काय करायचं हे ज्ञान तुम्हाला मिळेल, पण प्रॅक्टिकली आम्हाला जे करायचं आहे ती कर्म आमच्याकडून घडतीलच असं नाही. ज्या दिवशी आमच्याकडून प्रॅक्टिकली कर्म घडतील ना, प्रत्यक्षात ज्या वेळेला ती कर्म आमच्याकडून घडतील ना, त्यावेळेला
आम्ही आम्हाला शोधायला लागू आणि आम्ही आम्हाला शोधणं याला आत्मज्ञान म्हणतात हे आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे एखाद्याची चुकी झाली तर आम्ही त्याच्याकडे एक बोट दाखवतो, बाबा तो चुकीचा आहे, पण राहिलेली 4 बोटं माझ्याकडे आहेत, ही 4 बोटं ज्या दिवशी आम्हाला कळतील ना त्या दिवशी आम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असं समजा. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आमचा मार्गदर्शक पण तसा पाहिजे ना, बरोबर आहे की नाही माऊली? मार्गदर्शक पण तसा पाहिजे. नाही तर मार्गदर्शक सांगतो एक आणि आम्ही करतो एक, अशी परिस्थिती जर असली तर आमच्यामध्ये परिवर्तन होईल? नाही होणार. एका राजाने त्याच्या प्रधानाला सांगितलं, राजा प्रधाना आपल्या राजवाड्यामध्ये दवंडी दे. म्हणे काय दवंडी दे? उद्या अमुक अमुक वाजता सगळ्यांनी यायचं आहे, राजवाड्यातल्या सगळ्यांनी यायचं आहे. बायकोचे ऐकणारेही आणि बायकोचे न ऐकणारेही. बरं का? 2 रांगा असतील, 2 रांगा असतील. एक रांग बायकोचं ऐकणारे आणि एक रांग बायकोचं न ऐकणारे. कोणी सांगितलं? राजाने. कोणाला सांगितलं? प्रधानाला. काय सांगितलं? अशी दौंडी द्या, आपल्या राजवाड्यातली सगळी प्रजा आली पाहिजे. पण 2 रांगा असतील, एक रांग असेल बायकोचं ऐकणारं आणि दुसरी रांग असेल बायकोचं न ऐकणारं. बघा जरा व्यवस्थित ऐका. आता मार्गदर्शक कसा पाहिजे किंवा आपल्यामध्ये का बदल होत नाही काही वेळेला. आता झालं, दुसऱ्या दिवसापासून ती दवंडी दिल्यानंतर यायला सुरुवात झाली. पण तुम्ही सांगा प्रामाणिकपणे, जी पुरुष येत असतील ते कोणत्या रांगेमध्ये उभे राहत असतील? बायकोचं ऐकणाऱ्यांच्या रांगेमध्ये उभे राहत असतील का बायकोचं न ऐकणाऱ्यांच्या रांगेमध्ये उभे राहत असतील? बरं, तिथं काय सांगितलं माहितीये का? जे बायकोचे न ऐकणारे असतील त्यांनी इथे सफरचंद आहेत, ते सफरचंद उचलायचे ना रांगेमध्ये जाऊन उभं राहायचं. त्यांना राजा चांगलं पारितोषिक देईल. राजा त्यांना काय देईल? त्यांचा सत्कार करेल, चांगले पारितोषिक देईल. आता जे आले ते बायकोचं न ऐकणाऱ्यांच्याच रांगेमध्ये उभे राहिले. बरं का? बायकोच्या ऐकणाऱ्यांच्या रांगामध्ये कोणच नाही. बायकोच्या ऐकणाऱ्यांच्या रांगामध्ये कोणच नाही, कारण कोण मुलगीच हे करून घेणार? काय बोलतात त्याला? आहे की नाही? असू द्या, झालं सगळं, कोणच नाही तिकडे. आता तेवढ्यात एक जण आला. अहो, सगळे जेवढे आले ना तेवढे सगळे बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्येच उभे राहिले, कारण त्यांना माहिती आहे काही ते अगोदर ना नंतर पितळ उघडा पडणारच आहे. बरोबर आहे? बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये एकही नाही, सगळे बायकोचं ऐकणारे त्याच रांगेमध्ये उभे राहिले. ऐकणार. एक जण धावपळ करत आला. बरं का? एक जण धावपळ करत आला, अगदी धापा लागत त्याला दम लागलेला, येऊन बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला, सफरचंद उचलला आणि त्या रांगेमध्ये उभा राहिला. तेवढ्यात राजाला बरं वाटलं, प्रधानालाही बरं वाटलं का एक तरी आपल्या राजवाड्यामध्ये असा निघाला बायकोचं ऐकत नाही असा. तेवढ्यात त्याला विचारलं, दादा अरे सगळे बायकोचं ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभे आहेत आणि तू एकटाच असा आहेस की बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये? तेवढ्यात तो बोलला, घरातून निघतानाच बायको बोलली का न ऐकणाऱ्या रांगेमध्ये जाऊन उभे राहा. काही कळलं? कोण बोलली? बायको. कोणाला बोलली? आणि हे कुठल्या रांगेत उभा आहे? त्याला सांगितलं, शहाणा होई, सफरचंद ठेव ना, त्या रांगेत जाऊन उभा राहा. बरोबर आहे? समजतंय ना? त्याच्यानंतर मग एकही नाही. मग प्रधान जाऊन उभा राहिला. प्रधान उभा राहिल्यानंतर प्रधानाने सफरचंद घेतला, त्या रांगेत उभा राहिला. राजाला आनंद वाटला का चला आपला प्रधान तरी बायकोचं ऐकत नाही. लगेच प्रधानाला काय केला? एक काळा घोडा मस्त बक्षीस दिलं त्या राजाने. प्रधानाला काळा घोडा बक्षीस दिला. लगेच प्रधानाने त्या घोड्यावर टांग मारली, बसला, लगेच टप 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 उडवत गेला तो. लगेच इकडे राजालाही आनंद झाला, सगळ्या प्रजालाही आनंद झाला का कमीत कमी आपला प्रधान तरी बायकोचं न ऐकणारा निघाला. पण एवढा विचार करतात ती सगळी मंडळी, तर प्रधान परत तो काळा घोडा घेऊन राजाकडे आला आणि मग राजाने विचारलं, आता काय झालं? तेव्हा प्रधान बोलला, बायको बोलते काळा नको, आपल्याला सफेद पाहिजे.
काय समजतंय? कोणाच्या रांगेत उभा राहिला होता तो? बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेत. त्याचा सत्कार पण केला माऊली, पण घरी जाऊन कोणाचं ऐकलं त्याने? काळा नको सफेद पाहिजे, म्हणजे तो कोणाचा ऐकतो? आता कोणच नाही, कोणच नाही. मग राजा स्वतः सफरचंद घेऊन त्या रांगेमध्ये उभा राहिला आणि त्याने सांगितलं मी एकटाच असा आहे. काय सांगितलं? मी एकटाच असा आहे, बायकोचं ऐकत नाही. तेवढ्यात प्रधानाने आणि सगळ्या प्रजेने विचारलं, राजेसाहेब ही तुम्हाला आयडिया सुचली अतिशय चांगली, पण ही सुचली कशी? ही आयडिया तुम्हाला, ही कल्पना दिली कोणी? तेव्हा राजा बोलला, परवा राणी मला बोलली का तुम्ही असं असं करा. मग तेव्हा सांगितलं तुम्ही पण सफरचंद ठेवा आता ना, आमच्या रांगेत उभे राहा. विषय काय होता? राजा जर असं असेल तर त्यांनी प्रजेची अशी अपेक्षा करावी का? माऊली आम्हाला चांगली कर्म करायची आहे, आम्हाला चांगलं जगायचंय, चांगलं राहायचं, आमचं आयुष्य सुशोभित करायचंय, आमचं जीवन सुशोभित सुंदर करून घ्यायचं आहे. आमचा मार्गदर्शक कसा असावा? आमचा मार्गदर्शक कसा असावा? आता प्रवचन झाल्यानंतर मी जर एखाद्या गल्लीत जाऊन जर तंबाखू चोळायला लागलो तर तुमच्यासारखी मंडळी काय बोलेल? काय बोलेल? काही परिवर्तन होईल? आपल्यामध्ये परिवर्तन व्हावं की नाही व्हावं हे कोणावर आधारित आहे? मार्गदर्शन करणाऱ्यावर आधारित आहे. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, मी प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो, तुम्ही बायकोचं ऐकू नका असं नाही. उलट अर्थी बायकोचं न ऐकणारी बरीचशी मंडळी वाया गेली. कान देऊन उघडा, आई वडिलांचं ऐकलंच पाहिजे. प्रत्येकाला कोणीही जरी झालं तरी आई वडील कधीच वाईट सांगत नाही, कधीच वाईट सल्ला देत नाही. आई वडिलांचं ऐका. पण आज ह्या कलियुगामध्ये जर आपल्याला सुंदर संसार करायचा, व्यवस्थितरित्या राहायचं, व्यवस्थितरित्या जगायचंय, आपल्या घरात जर व्यवस्थित कर्म करायची आहे, तर कधीतरी बाईला पायातली वाहन पायी म्हणून नका ठेवू, तिचं पण कधीतरी ऐका. कारण संसाराचं हित जेवढं पुरुषाला कळत नाही तेवढं बाईला कळतंय. मुलांचं हित जेवढं पुरुषाला कळत नाही तेवढं बाईला कळत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या संसाराची चिंता ती बाई करत असते. आपला संसार उत्तम व्हावा, आपलं घरदार उत्तम व्हावं, आपल्या संसारामध्ये आपल्याला समाधान मिळावं, सुख मिळावं, शांती मिळावी असं प्रामाणिकपणे प्रत्येक बाईला वाटत असतंय. आणि प्रत्येक बाई प्रत्येक पुरुषाला हेच सांगत असते की तुम्ही चांगले राहा, चांगली कर्म करा, चांगले वागा. आणि म्हणून मी म्हणतोय की प्रवचन श्रवणाला, कीर्तन श्रवणाला फक्त माळकरीच असावेत असं नाही, फक्त परमार्थिक माणसांनीच येऊन बसावं असं नाही. मी म्हणेन ज्यांना व्यसनाधीन झालेले, जे व्यसनी आहेत, जे बेवडे आहेत ना, त्यांनी सुद्धा येऊन श्रवण करावं, त्यांनी सुद्धा येऊन प्रवचन ऐकावं, कीर्तन ऐकावी. त्यांना जास्त गरज आहे. आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असताना कार्यक्रम तर आमचे रोजचेच चालू आहेत. काही ठिकाणी 100-500 माणसं असतात कार्यक्रमाला. पण अशा वेळेला फक्त 5 माणसं जरी एका दिवसापुरती सुधारलीत ना, किती? 5 माणसं रोज आपल्याला शुद्ध न राहीपर्यंत पिणारी माणसं, घरात जाऊन धिंगाणा घालणारी माणसं, आपल्या बायका पोरांना सुख न देणारी माणसं, अशी 5 माणसं जरी ज्या दिवशी प्रवचन श्रवण करतील त्या एका दिवसापुरती जर शुद्धीत न पिता जर घरी गेलीत ना, तर ह्या 1 तासाचं काहीतरी सार्थक झालं असं देवाकडे मी प्रार्थना करीन दादा. कारण अरे दिवाळीचा सण आहे, सर्वत्र फटाके वाजवतायत, सगळी मुलं आनंदाने ती दिवाळी साजरा करतायत, गोड धोड खातायत, अगदी मौज मजा करतायत. आणि इकडे एखाद्या दादा पिणाऱ्या माणसाने कुठेतरी जावं, तिकडे पिऊन पडावं, त्याची बाई बिचारी आतुरतेने वाट पाहत असते. तिला गोड धोडाची अपेक्षा नसते, तिला फटाक्यांची अपेक्षा नसते, तिला कुठल्याही प्रकारची सुखाची अपेक्षा नसते. ती फक्त देवाकडे एकच प्रार्थना करत असते, देवा माझा नवरा घरी आला पाहिजे, माझे पती घरी आले पाहिजेत म्हणून देवाला प्रार्थना करत असते. सणासुदी एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेले असते आणि त्या माणसाचा फक्त विचार करत असते, त्या पतीचा फक्त विचार करत असते.
अशा वेळी त्या बाईची मुलं बाजूला बसलेली असतात, बिचारी बारीक बारीक तोंड करून आईकडे पाहत असतात. आईच्या डोळ्याला अश्रू पाहतात आणि मग विचारतात, आई अगं आज दिवाळी आहे ना गं, आज दिवाळी आहे ना गं आई. लोकांची पोरं फटाके फोडतायत, मस्त की अगदी आनंदाने सण साजरा करतायत, गोड धोड खातायत आई. त्यावेळेला ती आई बोलते, अरे दादा, ज्या दिवशी तुझा बाप न पिता घरी येतोय ना, तो दिवस आपल्यासाठी दिवाळीचा असतो, तो दिवस आपल्यासाठी सणाचा असतो. म्हणून मी प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी सांगतोय की एकदा प्रवचन श्रवण केल्यानंतर एक दिवस 5 माणसं जरी शुद्धीत घरी गेली ना, तरी माझ्या प्रवचनाचं काहीतरी सार्थक झालं असं मी समजतो दादा. कारण ज्या दिवशी ते शुद्धीत जातात ना, त्या दिवशी त्यांच्या घरी दिवाळीचा दिवस असतो. आणि हो, याची गरज आहे आज. आम्ही जगद्गुरु तुकोबा अखंड सांगत आलो, आम्ही माऊली ज्ञानोबा अखंड सांगत आलो. माऊली जगद्गुरु तुकोबांनी काय केलं हे सांगून सांगून आमची प्रवचन कितीतरी झाले असतील. माऊली ज्ञानोबांनी काय केलं हे सांगून सांगून आम्ही कितीतरी प्रवचनामध्ये सांगितलं असेल. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी काय केलं. पण दादा आज आमचं कर्तव्य काय, आज आम्ही काय केलं पाहिजे. आणि 16व्या वर्षी जर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, तर कमीत कमी आम्हाला 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचायची जरी बुद्धी सुचली पाहिजे ना, तेवढी तरी सुचली पाहिजे ना. 42व्या वर्षी जर तो जगद्गुरु तुकोबा सदैव वैकुंठाला गेले, तर 42 वर्ष होईपर्यंत जर आम्ही अजून गाठेला हात लावला नसेल, तर आमच्यासारखे अभागी आम्हीच ना, आमच्यासारखे अभागी आम्हीच ना. अरे कुठल्या बापाला असं वाटतं की माझ्या मुलाने वाईट कर्म करावी, कुठल्या आईला असं वाटतं की माझ्या मुलाने वाईट कर्म करावी, एखाद्या व्यसनाधीन व्हावं आणि माझ्या घराची राख रांगोळी करावी, माझ्या घराचं स्मशान करावं, असं कुठल्या आईला कुठल्या वडिलांना वाटतंय. कोणालाही प्रामाणिकपणे वाटत नाही, कुठल्याच बाईला असं वाटत नाही. प्रत्येक वेळेला त्या बाप्याने कुठल्याही अवस्थेमध्ये, त्या पुरुषाने कुठल्याही अवस्थेमध्ये घरी यावं आणि त्या बाईने त्याचे पाय पकडावेत आणि पाय पकडल्यानंतर फक्त एवढंच सांगावं, हो तुम्हाला पाहिजे तसं राहता येईल, पाहिजे तसं जगता येईल, तुमचं आयुष्य सुंदर होईल, फक्त व्यसनापासून बाजूला व्हा, फक्त व्यसनापासून बाजूला व्हा. कुठल्याही मंदिरात जावा, कुठल्याही तीर्थाला जावा, कुठल्याही देवाला बजावा, कुठल्याही देवाला नमस्कार करावा. प्रत्येक वेळेला ती बाई त्या देवाला एकच प्रार्थना करत असते, देवा माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी दे रे, माझ्या राजाला सद्बुद्धी देवा, चांगली बुद्धी दे. पण नाही परिवर्तन घडत, परिवर्तन घडत नाही. का परिवर्तन घडत नाही? मगाशी झालेला भाग परत आपण एकदा बघू. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातले नासके कांदे बाजूला सारत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात परिवर्तन कधीच घडणार नाही, कधीच नाही. महत्वाचा विषय असा आहे की घेतलेला श्लोक हा गीतेतला 8व्या अध्यायातला 6वा श्लोक आहे. आणि या 6व्या श्लोकामध्ये भगवंत ओळख करून देतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविता. आम्ही आयुष्यभर जी कर्म करतोय, ती कर्म, ते विचार आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असतात. आणि जे विचार, जी कर्म आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतात, तीच कर्म त्याच वस्तूला आणि त्याच पद्धतीने आम्हाला गती प्राप्त होत असते. तीच वस्तू आम्हाला जर प्राप्त होत असते, तर आम्ही आयुष्यभर काय कर्म करावीत हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही कसं जगावं हे आम्हाला कळलं पाहिजे. अरे एखादा करोड रुपयाचा बंगला तुमच्या घरी असेल, एखादा करोड रुपयाचा बंगला तुमचा असेल, पण तुम्हाला माहिती आहे का, कुठेतरी असं संतांनी मांडलेलं आहे, पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा तरी ती भगवंत. पशु पक्षी जे आहेत ना, ते गुणवंत आहेत. का गुणवंत आहेत? त्यांना जशी जी कर्म लावून दिलेली ती कर्म ती करतायत, त्या पद्धतीने ते वागतात, त्या पद्धतीने ते जगतात. पण माणसाची जर अवस्था पाहायला गेलं तर बघा ना, अरे क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग माणसालाही आहेत. आणि प्राणी पक्षी सुद्धा या 5 भागांनी कार्य करतात. त्यांना सुद्धा भूक लागते, त्यांना सुद्धा तहान लागते, त्यांना सुद्धा झोप येते, त्यांना सुद्धा आळस आहे आणि ते सुद्धा उत्पत्ती करतात ना. मग फरक एवढाच आहे दादा, 83,99,999 योनींपैकी एकही योनी कमवत नाही, फक्त एकच योनी कमवते. माणूस मरतय तरी पोट भरत नाही. किती दरिद्री अवस्था आहे माणसाची बघा, मरतय तरी पोट भरत नाही. किती भूक असावी माणसाची, माणसाची भूक असावी कशी किती. मला फळेगाव मधली पूर्ण माहिती आहे. मला तरी वाटतं की फळेगाव मध्ये करोडपतीच आहेत, अब्जाधीश नाही. मामा खरं आहे की खोटं आहे?
आता समृद्धी आल्यापासून, नाही तर लखपतीच होते, बरोबर आहे, समृद्धी आल्यापासून करोडपती आहे, अब्जाधीश नाहीत. आणि कोणी असेल तर त्यांनी उभं राहतो, राहणार पण नाही असं, बरोबर आहे का माऊली? आज मार्केटमध्ये समाजामध्ये अशी काही माणसं पाहायला मिळतात मामा, की ज्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे ती त्यांनाच माहिती नाही, ज्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे ती त्यांनाच माहिती नाही. अब्जाधीश आहेत, अब्जाधीश आहेत माऊली, पण तरी सुद्धा काही रुपयांसाठी आमच्या तरुणांना जर रमी खेळायला ते जर शिकवत असतील आणि ते जाहिराती त्या पद्धतीच्या जर करत असतील तर सांगा ना, गरीब कोण आणि दरिद्री कोण? कोण गरीब कोण दरिद्री? अरे आमच्या एखाद्या मित्राला जर, एखाद्याचा मित्र जर रमी खेळताना दिसला मोबाईलवर तर तो लगेच बोलतो, ए ठेवून देतो, येड लागेल तुला, वाया जाशील तू, बर्बाद होशील, आत्महत्या करायला लागेल तुला. आमचा एखादा गरीब मित्र त्याच्या गरीब मित्राला सल्ला देतोय. आणि हे भिकार विचाराचे आम्ही ज्यांना श्रीमंत म्हणतो, ज्यांना सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केलेला आहे, ते आमच्या तरुणांना सांगतात रमी खेळा, हे व्यसन करा, ते व्यसन करा. अरे एवढे दरिद्री तुम्ही, एवढे अभागी तुम्ही, एवढे भिकार विचाराचे तुम्ही. माणसाने किती किती मोठी भूक असावी सांगा ना माणसाची. पैशासाठीच करतात, नाही कशासाठी करतात? पैशासाठीच करतात ना. मग आम्ही अख्खा दिवस मिस्त्री काम करून आपला जे काही असेल त्या स्क्रूड्रायव्हर घे, टेस्टर घे, हे सगळं काही काम करून आमचा नांगर अख्खा दिवस हाकलून बिचारा शेतकरी शेती करतोय, धान्य कमवतोय, जे काही भाजीपाला करतोय, त्याच्यावर जे काही नोकरी धंदा असेल, व्यवसाय, तिथे प्रामाणिकपणे काम करतोय. ही माणसं परवडली ना? मग ही माणसं मी तर म्हणेन त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. आपण कोणाला श्रीमंत समजतोय? श्रीमंत कोणाला समजतोय आपण? वेगवेगळ्या प्रकारे सरकारने पुरस्कार देऊन गौरव केलेली माणसं आज लोकांना सांगतात, आमच्या तरुणांना सांगतायत विमल खा. इथं किती सुधारलेले सांगा मला एकतरी असा. विमल खायला लागल्यापासून सुधारला तो किती आहे? नको त्या प्रकारच्या व्यसनाचा प्रचार करणारे ही दरिद्री माणसं, आणि त्यांना आम्ही काय म्हणतो? श्रीमंत नाही, सेलिब्रिटी, श्रीमंत. अरे कमीत कमी आपल्या हिंदू धर्माची संस्कृती तरी जपा. काय संस्कार आहेत, काय संस्कृती आहे तेवढा तरी विचार करा, उद्धार होईल आपला. आजपासून आमच्या चौका चौकामध्ये देवी ही बिचारी मूर्ती रूपाने तिची स्थापना केलेली आहे. काय केलं देवीने म्हणून आपण तिची स्थापना केली? नवरात्र 9 दिवस. कशासाठी? मला महिलांकडून ऐकायचं आहे, तुम्हाला किती ज्ञान आहे, तुम्हाला किती माहिती आहे, हे मला बघायचं आहे. 9 दिवस 9 रात्र आपण कशासाठी देवीची स्थापना केलेली आहे? काय केलं तिने? असुरांचा नाश करण्यासाठी तिने 9 रात्र 9 दिवस युद्ध केलं. बरोबर आहे का माऊली? बरोबर असेल तर बरोबर बोला. बरोबर आहे? महिला तुम्ही पण बोला, बरोबर असेल तर बरोबर बोला. 9 रात्र 9 दिवस देवीने नॉन स्टॉप काय केलं? असुरांचा नाश करण्यासाठी युद्ध केलं. बरोबर आहे? नक्की? मग तिला 5:30 टाइम भेटला का? ती पहिल्या दिवशी अमुक रंग, दुसऱ्या दिवशी तमुक रंग, तिसऱ्या दिवशी अमुक रंग. अरे हे चाले आपले, हे भिकार विचार जे आहेत ना, हे आम्ही कुठंतरी अवगुण करायला भेटतील, कुठेतरी आम्हाला कुठली तरी वेगळी प्रकारची चान्स साधायला भेटेल म्हणून हे भिकार विचार आमच्याकडे आले. जागर कशाला म्हणतात? रात्रभर दांडिया खेळणं त्याला जागर म्हणतात. तरुण मुलं तरुण मुली एकत्र येऊन रात्रभर तिकडे आईच बाबा घरी झोपलेले आहेत. अरे संस्कार द्या मुलांना. एक दिवस एक वेळ पैसे कमवायला कमी पडला तरी चालेल. जर नुसता पैशाच्या मागे लागाल ना आणि फक्त स्वतःचा विचार कराल, मुलाबाळांवर जर संस्कार केले नाहीत ना, तर तुमच्याच डोळ्यासमोर तुमच्याच घराची आणि तुमच्याच संसाराची राख रांगोळी तुमच्या डोळ्यात पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि काही कालांतराने तुम्हाला पैसा अधिक कमवता येईल, अधिक पैसा मिळेल. दिवसेंदिवस माणूस श्रीमंत होत चाललाय, पण धर्माचे संस्कार कुठे मिळणार नाही ते आपल्याला निर्माण करावे लागणार आहे. धर्माचे संस्कार कुठे मिळणार नाही मिळणार. आज त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. अतिशय प्रेमळ स्वभावाचा, मी सुरुवातीलाच बोललो, अतिशय मायाळू माणूस आमचा नागेश दादा म्हणजे.
आम्ही त्याला सांगावं, आम्ही त्याला शिकवावं. कधीतरी अशा अवस्थेत भेटल्यानंतर आम्ही त्याच्या पाया पडावं, सांगावं, अरे नागेश बाबा, अरे आता तरी सुधार. दादा ऐकून घ्यायचा, पण कधी भ्र शब्द सुद्धा वाईट बोलला नाही. कधीच कोणाला भ्र शब्द वाईट बोलला नाही, कधीच नाही. कधीच तो बोलला नाही की मी तुमच्या बापाची पितोय का, कधीच नाही. नको त्या शब्दांचा वापर त्यांनी कधीच केला नाही.